जर समजा मी एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला पकडलं आणि त्याच्या कानाखाली 2-3 दिल्या, तर तो काय करेल हो? तो जर वेडा असेल तर तो पण मला मारेल आणि निघून जाईल. आणि जर शहाणा बुद्धिमान असेल तर तो काय करेल? तो मारेल पण, है ना, दुसरे 2-4 माणसं घेऊन येईल आणि मारेल. पण तो विचारेल प्रश्न, की बाबा तू मला का मारलं? है ना? तसंच आपण ह्या जगामध्ये भरपूर त्रास भोगतोय, आहे की नाही? पण आपण हा प्रश्नच कुणाला विचारत नाही, की मला त्रास का होतोय? हरे कृष्ण. आपण हे काय होतंय आपल्यासोबत हे समजण्यासाठी एक कहाणी, एक स्टोरी ऐकूया. एक कथा मी तुम्हाला छोटी सांगेन. जसं सगळ्या कथेमध्ये तुम्हाला माहीत आहे एक राजा असतो, है ना? तर असा एक राजा होता, ज्याच्याकडे सर्व काही परफेक्ट होतं. परफेक्ट मंत्री, परफेक्ट खायला संत्री, आहे ना? सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या. त्याला सुंदर सुंदर राण्या होत्या आणि ते एकदम सुशील, सगळं काही एकदम परफेक्ट. आणि त्याचं राज्य पण एकदम सुरळीत चाललं होतं. आणि राजाचा एक गुरु पण होता, जो राजाला आध्यात्मिक उपदेश द्यायचा. आणि राजा काय करायचा? गुरुची सेवा करायचा, सगळं ऐकायचं वगैरे, पण फक्त उपदेश ऐकायचा नाही. तो म्हणायचा राहू द्या, भक्ती वगैरे कधी नंतर म्हातारा झाल्यानंतर करतो, आता थोडी भक्ती करण्याची वेळ आहे. तर मग गुरुनी त्यांना म्हणलं की ठीक आहे, म्हणलं गुरुनी विचार केल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर गुरुनी त्यांना एक आदेश दिला, हे बघ तुझ्या राज्यामध्ये सगळं काही परफेक्ट आहे की नाही, तर तू काय कर, एक परफेक्ट मूर्ख सुद्धा शोधून काढ, है ना? तर राजा म्हणला हां, हा चांगला विचार आहे ना, परफेक्ट मूर्ख शोधून काढायचा. मग त्यांनी मंत्र्याला आज्ञा दिली की बाबा तुम्ही जा राज्यामध्ये आणि काय करा, एक परफेक्ट मूर्ख शोधून या ना. तर मग मंत्री शोधायला लागले आणि बऱ्याच लोकांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरले पण, है ना, की मी मूर्ख आहे, मला स्वीकार करा, मी डॉक्टर आहे, मी मूर्ख आहे, मी इंजिनियर, मी मूर्ख आहे. तर असे इंजिनियर, डॉक्टर, एम.कॉम सगळ्या लोकांनी भरपूर फॉर्म भरले आणि सगळ्यांनी म्हणलं की मी मूर्ख आहे. पण राजांनी ते सगळे फॉर्म रिजेक्ट केले. म्हणलं की हे मूर्ख नाही, ते हुशार आहे, त्यावेळी ते म्हणायला लागलेत ना की मी मूर्ख आहे. तर मग ते मंत्री शोधत असताना ते ते एका जंगलामध्ये गेले. जसं आपण पाहू शकतो, आपण जंगलामध्ये आलो. तर एका झाडावरती एक व्यक्ती होता, तो इथे बसला होता आणि तो इथून फांदी तोडत होता. म्हणजे काय, तो त्याच्या समोरूनच तो फांदी तोडतोय. हां, इथं बसलाय तो, इथून फांदी तोडतोय. आणि आता होणार काय, जर फांदी तुटली तर तो पण खाली पडणार आणि फांदी पण खाली येणार. तर ते मंत्री त्याला म्हणाले, अरे तू मूर्ख आहेस का म्हणाले, ते जर फांदी तुटली तर तू खाली येशील. तो व्यक्ती म्हणाला वरचा बसलेला, अरे तुम्ही मूर्ख आहे म्हणला माझ्यापेक्षा. मी जर फांदी तोडली तर मला तिकडून परत उतरायला लागेल खाली वेगळं, है ना, आणि इथं जर फांदी तुटली तर मी पण खाली आणि फांदी पण, लगेच काम एका वेळेत होते. ते मंत्री म्हणले सापडला आम्हाला परफेक्ट मूर्ख. ते म्हणले तू खाली ये, तुला फांदी तोडायची गरज नाही. मग तो आला खाली आणि त्याला ते राज्यात घेऊन गेले आणि राजासमोर जेव्हा प्रदर्शित केलं त्याला, तर राजाला कळलं की हा परफेक्ट मूर्ख आहे. राजाला तो इतका खुश ठेवायला लागला, हसायला लागला. राजा म्हणला बरं झालं, आपलं राज्य आता पूर्ण झालं, एक परफेक्ट मूर्ख व्यक्ती पण मिळाला. मग राजाची ती वेळ आली जी आपली सगळ्यांची येणार आहे. मी हाही प्रश्न तुम्हाला शेवटी विचारणार आहे की ही स्टोरी कुणाची होती तुम्हाला सांगायची आहे. तर राजाची कुठली वेळ आली? इथून जाण्याची, म्हणजे शरीर सोडण्याची. आणि राजा आपल्या मृत्यूशय्येवरती होता, बेडवरती होता. आणि मग राण्या येऊन भेटत होत्या, मंत्री येऊन भेटत होते, लोक प्रजा येऊन भेटत होती, महत्त्वाची लोक येऊन भेटत होती, दुसरे राजा येऊन भेटत होते. तर राजाने सगळ्यांना भेटलं. पण राजा म्हणला अरे काहीतरी राहिलं आहे आपलं. तो म्हणला तो जो मूर्ख व्यक्ती आहे ना, त्याला बोलवा, तो राहिलेला आहे अजून, है ना. मग तो मूर्ख व्यक्ती येतो आणि राजाने काय केलेलं असतं की ह्या मूर्ख व्यक्तीला एक सेवा दिलेली असते आयुष्यभरामध्ये. काय सेवा दिलेली असते की दररोज आपल्या राज्याची प्रदक्षिणा करायची आणि हातात एक छडी दिली होती आणि आल्यानंतर मला रिपोर्ट द्यायचा. आणि तो मंत्री असं करून पूर्ण आयुष्यभर राजाला हसवत राहिला. आता तीच छडी घेऊन तो मंत्री इथे आला आणि तो मंत्री आता राजाला विचारतो की राजेसाहेब काय झालं? तो राजा म्हणतो अरे आता माझी जाण्याची वेळ आली. जाण्याची वेळ आली? कुठे चाललाय तुम्ही? तर राजा म्हणतो तू शांत बस, तुला माहीत नाही कुठं चाललं वगैरे. म्हणलं ठीक आहे, मला माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का? राजा म्हणला मला पण माहीत नाही. अरे मी मरणार आहे आता. बरं ठीक आहे म्हणलं, तुम्ही मरणार असाल जे काय असाल, तर तुमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढी संपत्ती आहे, मी यातलं काही घेऊन चाललं आहे का सोबत? कारण आपण कुठे प्रवासाला चाललं म्हणलं तर काय करतो, मूर्ख व्यक्तीप्रमाणे बोलायला लागला. आणि तो म्हणाला की राजा म्हणाला तुला काही समजत नाही. अहो म्हणलं एवढ्या सुंदर सुंदर राण्या तुमच्या, कुठल्या राणीला घेऊन चाललाय सोबत? एवढे तुमचे परफेक्ट मंत्री, यापैकी कुणाला घेऊन चाललाय सोबत? राजा म्हणला तुला काहीच कळत नाही, तू शांत बस. आणि राजाने त्याला काय म्हणलं की बघ आता तू पण म्हातारा झालायस, तर ही जी छडी आहे की नाही, तुझ्यासारखा एक मूर्ख शोध आणि त्याच्या हातामध्ये दे आणि त्याला पुढचं कार्य तू सांग. म्हणजे तुझ्यासारखा पण परफेक्ट मूर्ख या राज्यामध्ये त्याच्याची कमी होणार नाही. मग त्यावेळी तो मूर्ख काय करतो की ती जी छडी आहे ना, ती राजाच्याच हातात देतो. राजा एकदम घाबरून जातो, म्हणते तुला काय कळते की नाही, है ना. त्यावेळी तो मूर्ख म्हणतो की तुमच्यासारखा परफेक्ट मूर्ख या जगात कोणीच नाही. का? तर तुम्हाला माहीत होतं की तुमच्या राणी, तुमचा पैसा
तुमची संपत्ती, तुमचे मंत्री कोणीच तुमच्यासोबत येणार नाही, तरी पण तुम्ही तुमच्या गुरूंचा उपदेश ऐकलेला नाही. त्यावेळी राजा विचारतो, तू आहेस कोण नेमका? ते सांगतात की मी तुमच्याच गुरूचा एक दुसरा शिष्य आहे, ज्यांनी माझं पूर्ण जीवन तुमच्यासाठी द्यायला मला सांगितलं. तर राजाकडे अजून काही थोडा वेळ शिल्लक असतो, जसं आपल्या सगळ्यांकडे आहे ना. तर तुम्ही आताही कथा ऐकत असाल, तुमचं वय जे काही असेल 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष आहे ना, तर आता जो शिल्लक राहिलेला वेळ आहे तसं राजाकडे पण एक 5-6 दिवस होते. तर राजाने त्या राहिलेल्या दिवसामध्ये काय केलं? आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलं आहे ना. आणि मृत्यूनंतर आपण जातो कुठे, मी कोण आहे, यासाठी त्यांनी भगवद्गीता वाचली आणि समजून घेतलं. तसंच तुम्हालाही म्हातारपणाची वाट बघायची नाही आहे. मृत्यू कधी पण येऊ शकतो. आपण म्हातारे नेहमीच आहोत. म्हातारे म्हणजे कोण? ज्याला मृत्यू होते. तर आपण कधीही मरू शकतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की म्हातारपणाची वाट न बघता आपण अध्यात्मामध्ये सिरियस झालो पाहिजे की मी कोण आहे बाबा, या जगात का आलो, हे जग कोणासाठी बनवलं गेलं. आणि त्यासाठी आपण नियमित भगवद्गीता वाचली पाहिजे, भक्तांचा संग केला पाहिजे आणि भक्तांच्या संपर्कात येऊन आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आणि त्यावेळी आपण या जगात तर सुखी राहतो आणि आपण परलोकी म्हणजे इथून मेल्यानंतर काही जण लोक म्हणतात की बाबा मृत्यूनंतर काय होतं कोणी बघितलं का? हो, आपण बघू शकतो. ज्ञानाद्वारे, ज्ञानाच्या डोळ्यांनी आपण ते बघू शकतो. त्यासाठी आपल्याला भगवद्गीता वाचायची आणि साधू संत आणि शास्त्र याचा आधार घ्यायचा आहे. तर आपण खरे सुखी होणार. हरे कृष्ण. तर अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी आपल्या जीवनामध्ये आपण कसा आनंद वास्तविक प्राप्त करू शकतो, यासाठी तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, इतरांसाठी शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. हरे कृष्ण.